मित्रांनो, तुम्ही वायटी स्टुडिओ क्रोम ब्राउझरवर ओपन करायला जाता, पण तिथून लगेच तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जे वायटी स्टुडिओ ऍप आहे त्यामध्ये रिडायरेक्ट होता. मग नेमकं वायटी स्टुडिओ हे क्रोम ब्राउझर मध्ये डेस्कटॉप साइट कसं ओपन करतात की जेणेकरून आपण आपल्या मोबाईल मध्ये जे वायटी स्टुडिओ ऍप आहे त्यामध्ये रिडायरेक्ट येणार नाहीत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये त्याच तुम्हाला ट्रिक सांगणार आहे आणि काही सेटिंग सांगणार आहे जेणेकरून तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने वायटी स्टुडिओ जे आहे ते तुम्ही तुमच्या क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करू शकता. मित्रांनो, मोबाईल मध्ये जे आपण युज करतो त्याला वायटी स्टुडिओ म्हणतात आणि क्रोम वर जे आपण युज करतो त्याला क्रिएटिव्ह टॅब म्हणतात. तर मित्रांनो, एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की वायटी स्टुडिओ क्रोम मध्ये कसा ओपन करायचा. जे मित्रांनो, असेच मी युट्यूबवर व्हिडिओ आणत असतो, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये समोर जाण्यापूर्वी या ताईचे चॅनल बघा, या ताईच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा. त्यांचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतात तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या चॅनलचे प्रमोशन करायचे असेल तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट असणं गरजेची आहे. ज्याची फर्स्ट कमेंट राहील त्याच्या चॅनलचं मी प्रमोशन करत असतो. तर चला बघूया मित्रांनो, आता वायटी स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरवर कसं ओपन करायचं ते आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मित्रांनो, आता मी आलो आहे आपल्या क्रोम ब्राउझरवर. मित्रांनो, मी इथं वर सर्च करतो वायटी स्टुडिओ. वायटी स्टुडिओ वायटी स्टुडिओ सर्च केल्यानंतर जी सेकंड नंबरची जी वेबसाईट दिसते यावर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण डायरेक्ट आपल्या वायटी स्टुडिओ ऍप मध्ये रिडायरेक्ट होतो. परत एकदा बघू शकतो मित्रांनो, मी जेव्हा क्रोम मध्ये डेस्कटॉप साइडला वायटी स्टुडिओ ओपन करायला जातो तेव्हा मी आपल्या वायटी स्टुडिओ ऍप मध्येच रिडायरेक्ट होतो. याला उपाय काय आहे? उपाय तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आपलं वायटी स्टुडिओ क्रोम मध्ये ओपन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर त्यासाठी मित्रांनो, आपल्या मोबाईल मध्ये जे वायटी स्टुडिओ ऍप दिसतं ना त्यावर असं होल्ड करायचं. होल्ड केल्यानंतर इथं वर बघा ऍप इन्फो येतं, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे सुरुवातीला आलेलं आहे नोटिफिकेशन, 2 नंबरला आलेले परमिशन, 3 नंबरला आलेलं आहे स्टोरेज, 4 नंबरला आलेलं आहे मोबाईल डाटा वायफाय, 5व्या नंबरला आलेलं आहे स्क्रीन टाइम, 6व्या नंबरला आलेलं आहे बॅटरी आणि 7व्या नंबरला बघा काय आलेलं आहे महत्वाचं म्हणजे हे आहे ओपन बाय डिफॉल्ट. यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर याला ऑफ करायचं. याला अशा प्रकारे ऑफ करायचं. मित्रांनो, बऱ्याच जणांच्या मोबाईल मध्ये असं जर येत नसेल तर त्यासाठी आपण दुसरी पण पद्धत सांगणार आहे. बऱ्याच जणांच्या मोबाईल मध्ये अशी सिस्टीम होत नाही की एखाद्या ऍपवर होल्ड करून ऍप इन्फो आणि अनइन्स्टॉल ऍप असं येत नाही, तर ते पण सांगणार आहे तुम्हाला कसं करायचं. तर बॅक येतो मित्रांनो मी. तर ज्यांच्या मोबाईल मध्ये असं येत नाही, एखाद्या ऍपला होल्ड केलं तर ऍप इन्फो आणि अनइन्स्टॉल ऍप जर येत नसेल तर त्यांनी दुसरा पर्याय वापरायचा आहे. त्यांनी काय करायचं आहे, मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे. सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथं बघा ऍप्स, हे जे ऍप आलेलं आहे ना, हे ऍप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये येतं. तर यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा वर दिले ऑल ऍप, तर या ऑल ऍप वर क्लिक करायचं. ऑल ऍप वर क्लिक केल्यानंतर आता अल्फाबेटिकल लावलेले ऍप असतात, ए नुसार, बी नुसार, सी नुसार, तर वाय नुसार म्हणल्यानंतर शेवटीच आपलं वायटी स्टुडिओ ऍप राहणार आहे. तर मी शेवटी जातो. तर बघा शेवटी आहे वायटी स्टुडिओ ऍप. तर यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर हे बघा तेच इथं पण आलेलं आहे नोटिफिकेशन, परमिशन, स्टोरेज अँड डाटा, मोबाईल अँड वायफाय, स्क्रीन टाइम, बॅटरी अँड ओपन बाय डिफॉल्ट. यावर क्लिक करायचं. याला तुमचं ऑन असेल तर याला ऑफ करायचं. याला अशा प्रकारे ऑफ करायचं. सरळ तिथून बॅक यायचं आणि आता आपल्याला जायचं आहे क्रोम वर. मित्रांनो, आता मी आलेलो आहे क्रोम ब्राउझर वर. तर आता इथं वर सर्च करतो वायटी स्टुडिओ. येथे वर सर्च करतो वायटी स्टुडिओ. मित्रांनो, वायटी स्टुडिओ सर्च केल्यानंतर फर्स्ट नंबरलाच एक वेबसाईट येते युट्यूब म्हणून. यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमची चूक इथे होते. इथे बघा वर काय दिलेलं आहे, द ऍप. यावर क्लिक केलं तर तुमचं वायटी स्टुडिओ ओपन होणार आहे. पण खाली बघा छोट्या अक्षरामध्ये काय दिलं आहे, कंटिन्यू टू स्टुडिओ. यावर क्लिक केलं तुम्ही तर तुमचं वायटी स्टुडिओ क्रोम मध्ये ओपन होणार आहे. तर हे लक्षात घ्या तुम्ही. तर क्रोम वर ओपन करण्यासाठी या इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तुमचं वायटी स्टुडिओ जे क्रिएटिव्ह टॅब आहे ते क्रोम मध्ये अशा प्रकारे ओपन होईल. इथून तुम्ही तुमच्या वायटी स्टुडिओचे काम करू शकता. तर मित्रांनो, इतकं साधा आणि सोपी पद्धत आहे ही वायटी स्टुडिओ
आपल्या क्रोम ब्राउझर मध्ये कसं ओपन करायचं. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट नक्कीच करा.